नमस्कार मंडळी, मी सुमनबाई मोतीराम पाटील बोलते। ही आंबे वडगाव शिवारामध्ये माझी जमीन आहे। माझ्या वडिलांची आहे, वडिलोपार्जितची आहे। तर ही जमिनीचा ताबा हल्ली काशीनाथ विठ्ठल भुसारे, हे काशीनाथ भुसाऱ्याने आमच्या वडिलापासून हडप केले। वडील वारल्याच्या नंतर 66ला वडील वारलेले, 17/6/66ला वडील वारलेले। त्याच्यानंतर त्यांनी हडप केली होती। माझी आई, माझी बहीण, आम्ही तिघी जणी इथून निघून सनी बहीण आम्हाला घेऊन सनी भोपाळला गेले, मध्य प्रदेशमध्ये। त्याच्यानंतर ही जमीन आमची स्वतःची असून सनी वडिलांना कोळाने भेटलेली होती। ही आजोबांनी गहाण ठेवलेली होती। या गहाण ठेवल्याच्या नंतर ती नान झाली होती आणि नानच्या नंतर वडिलांनी हप्ते भरून सनी वडिलांनी कसली। त्याच्यानंतर वडिलांचं कुळ लागलं। कुळ कायद्याने ही जमीन वडिलांना मिळकत होती। तर ही कुळ कायद्याची जमीन असताना तरी बी त्याने हडप केली। ते काशीनाथ विठ्ठल भुसारे यांनी काय नाही केलेलं असताना त्याच्यानंतर तो वारला। 2006ला काशीनाथ विठ्ठल भुसारे वारले आणि राजेंद्र काशीनाथ भुसारे हे चौघ भाऊ असून सनी त्या ताब्यामध्ये आमची जमीन आहे। त्यांनी प्लॉट टाकलेले नाजायज म्हणून प्लॉट पाडलेले आहे। ते प्लॉट पाडून सनी लोकांची फसवणूक त्यांनी केलेली आहे। आणि आता मी कोर्टातून माझ्यासारखे निर्णय लागलेले आहे, तहसीलदारापासून तर आयुक्ताचे, कलेक्टरचे, दिवाणी कोर्टाचे, औरंगाबादचे, खंडपीठाचे, हे सगळे निकाल माझ्यासारखे 3-3, 4-4 फेऱ्या झालेल्या आहेत। तरी अजून मला न्याय भेटत नाही। 2013 पासून मला न्याय नाही देत। आणि त्या न्यायाच्या बद्दल आता 11 तारखेला 11/12ला मला बोलवलं। मी मुंबईला असताना बोलवल्याच्या नंतर ताबा घेण्यासाठी बोलवलं। तर सर्कल भाऊसाहेब आले होते मोजमापणी करायला। तर हे आपला राजेंद्र भुसारे आणि मिलन भुसारे आणि त्याची मुलं हे आपले मला आणि माझ्या वडिलांना की आमची मालमत्ता आहे, आमच्या मालमत्तेमधून निघून जा। पण माय बापा हो, ही जमीन तर आमच्या वडिलांचीच आहे। आम्ही हक्काने वारस लागलेले आहे आणि हक्काने आजपर्यंत हे डबल टिबल फेऱ्या होऊन सनी सगळे निकाल माझ्यासारखे असून सनी तहसीलदार साहेबांनी तहसीलदारावर सोपवलेले काम त्यांनी हे केले। म्हणून सर्कल भाऊसाहेबांना बी हे बोलून सनी घाबरून सनी तहसीलदार भाऊसाहेब निघून गेले येथून, ना मोजमाप करताना आणि ना यायच करताना। किती वर्षापासून झगडा चालू तुमचा? माझा 1997 पासून मी लढत आहे। 26 वर्ष झाली। तुम्हाला न्याय मिळालाय? आम्हाला न्याय मिळत गेला। ताबा मिळत नाही? ताबा मिळत नाही, आम्हाला न्याय मिळत गेला। चौकडून आम्हाला न्याय मिळाला। पण आता हाच न्याय द्यायचा, तहसीलदाराचा ताबा द्यायचा। तहसीलदार साहेबांनी पोलीस संरक्षण घेऊन सनी मला ताबा देण्यात यावा। न मिळाला ताबा तुम्ही पुढे काय करणार? पुढे आंदोलन काय? उपोषण आंदोलन करण मी, मग उपोषण आंदोलन करण, नाही तर मला आत्महत्याची वेळ येईलच। का की मी पैसा बी भरपूर लावला। मी बाहेर गावी असताना, मुंबई सारख्या शहरामध्ये असताना मुलं बाळ 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे। असाच आपल्या हातावर मजदुरी करून सनी पोट भरून सनी आपले भाजीपाला विकून सनी मी पोरांचं संरक्षण केलं। आणि आता बी तसंच आहे। आता बी जमीन नाही मिळाली तर शेवटची वेळ वीज घेऊन सण मरेल, नाही तर आत्महत्या मी तहसील ऑफिसला म्हणा किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन मी तिथं माझा आत्महत्या दहन करणार।